तर दुसरीकडे इराणनं सुद्धा इस्रायलच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। इराणनं इस्रायलवर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागलेली आहे। इस्रायलच्या अनेक भागांमध्ये इराणनं सुद्धा क्षेपणास्त्र डागलेली आहे। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराण तोंड देतोय, दुसरीकडे प्रतिकार सुद्धा करतोय। याच प्रतिकाराचा एक भाग म्हणून इराणनं इस्रायलवर काही क्षेपणास्त्र डागलेत, त्याचे व्हिडिओ जारी केलेले आहेत। तर इराणच्या राजधानीवर चौथ्या दिवशी सुद्धा हल्ले सुरू आहेत। राजधानी तेहरानमध्ये धुराचे प्रचंड लोट दिसून येत आहेत। राजधानी तेहरान हे आकाश काळवंडलेलं आहे। आपण हे दृश्य बघतोय, सातत्यानं इस्रायल आणि अमेरिकेच्या फौजांकडून हे हल्ले केले जात आहेत। आता प्रामुख्यानं चौथ्या दिवशी इस्रायलनं हल्ले तीव्र केलेले आहेत, तर अमेरिकेनं हल्ल्याचा इशारा दिलेला आहे। आणि तेहरानमधली दृश्य आहेत, राजधानीचं शहर आहे इराणच्या तेहरानमध्ये आता आकाश सुद्धा काळवंडून गेलं आहे। तर इकडे सौदी अरेबियाच्या रियादमधल्या अमेरिकन दूतावासावर इराणनं हल्ला केलेला आहे। क्षेपणास्त्र हल्ल्याचा एक नवा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। क्षेपणास्त्र हल्ल्यात आगीच्या ज्वाळा उंच गेल्याचं दृश्य दिसून येतंय। हा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे। इराणनं सुद्धा आता अमेरिकन दूतावासांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। आखाती देशांमध्ये जिथे जिथे अमेरिकेचे तळ आहेत, लष्करी तळ असतील किंवा दूतावास असतील, त्या साईट्सना सुद्धा, त्या ठिकाणांना सुद्धा इराणनं टार्गेट करायला सुरुवात केली आहे, लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। आणि रियादमधली ही दृश्य आहेत, अमेरिकन दूतावासावर इराणनं हा हल्ला केला आहे। तर तिकडे लेबनॉनवर हल्ले सुरू झालेले आहेत। एअर सेवा ही सुरू आहे, प्रवासी विमान उडतानाची दृश्य समोर आलेली आहेत। हल्ले सुरू असताना सुद्धा विमान सेवा सुरू आहेत। लेबनॉनवर 3 दिवसांपासून इस्रायलनं हल्ल्यांना सुरुवात केलेली आहे। असं असतानाही लेबनॉनमधली विमान सेवा सुरळीत सुरू असल्याची ही दृश्य आहेत। अनेक आखाती देशांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे इराणच्या 13 युद्धनौका आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। फतेह क्षेपणास्त्रानं सज्ज असलेली युद्धनौका सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे। बंदर अंबास होर्मुझ खाडीजवळच्या युद्धनौका उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत। इराणच्या 13 युद्धनौका आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा इस्रायल आणि अमेरिकेने केलेला आहे। टॉर्पेडोच्या साहाय्यानं या युद्धनौका उद्ध्वस्त करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर इकडे इराकमध्ये आता खामेनींच्या मृत्यूनंतर लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। हजारो लोकांची अमेरिका विरोधात घोषणाबाजी या निदर्शनादरम्यान आपण पाहू शकतो। आंदोलन करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आहे। इराकमध्ये सुद्धा शियापंथीय मोठ्या संख्येने आहेत आणि आता खामेनींच्या मृत्यूनंतर इराकमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत। इराकच्या प्रमुख शहरांमध्ये शियापंथीय रस्त्यावर उतरलेले आहेत आणि खामेनींच्या मृत्यूचा ते निषेध करतायत, अमेरिकेच्या कारवाईचा निषेध करतायत।